First, we read the question and understand what is in it. Okay? If one of the supplementary angles is 8 times the other, there are two angles, they are supplementary angle. तेथे दोन अँगल आहेत आणि ते काय आहेत? सप्लिमेंटरी. आणि सांगितलंय आपल्याला त्यांच्याबद्दल बघा. वन ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज 8 times दी अदर. एकाला एक्स म्हणा, अदर जो अँगल आहे त्याला म्हणायचं तुम्ही एक्स. अदर अँगलला आपण कन्सिडर केलं एक्स. ओके. इफ वन ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज 8 times दी अदर, एक्स पेक्षा वन अँगल 8 times आहे. 8 times म्हणजे 8 पटीने जास्त. 8 पट. वन ऑफ द अँगल आपण शोधूया. वन ऑफ द सप्लिमेंटरी अँगल. वन ऑफ द अँगल काय असणार आहे? वन ऑफ द सप्लिमेंटरी अँगल असणार आहे एक्सच्या 8 times. एक्सच्या 8 पट. तो होणार 8x. ओके. हा. आता दोन्ही सप्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट काय असतं? इफ टू सप्लिमेंटरी अँगल comes together, if two supplementary angles sum, दोन्ही सप्लिमेंटरी अँगलची सम असते 180 डिग्री. काय करायचं? एक्स प्लस 8x इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स आणि 8x किती झाले? 9x इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्हाला काय शोधायचा? 9x मधला तुम्हाला शोधायचा एक्स. एक्सला समोर ठेवलं आपण, 180 ऍज इट इज ठेवला. शोधायचा असतो, जो फाइंड आउट करायचा असतो तो एक्स समोर ठेवला. 9 आणि एक्स मधला 9 राईट हँडला गेल्यावर तो गेला डिव्हिजन मध्ये. 9 ने 180 ला डिवाइड केलं, आपल्याला मिळाले 20. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 20 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 20 डिग्री. आणि आपल्याला काय विचारलंय? व्हॉट इज द मेजर ऑफ द लार्जर अँगल. लार्जर अँगल कोणता आहे रे मुलांनो? लार्जर अँगल आहे 8x. लार्जर अँगल आहे 8x. स्मॉलर अँगल आहे x. 8x म्हणजे 8 ला मल्टिप्लाय करायचं 20 ने. 20 ने का मल्टिप्लाय केलं? Why we multiply it by 20? Because x value is 20. So we multiply it by 20. 8 into 20, 160 degree. This is our final answer. अदर अँगलला तुम्ही मानलं x. अदर अँगल x. वन ऑफ द सप्लिमेंटरी अँगल. वन ऑफ द अँगल आपल्याला शोधायचा. वन ऑफ द अँगल. वन ऑफ द अँगल इज 3 times दी अदर. हा जर एक्स आहे तर वन ऑफ द अँगल होणार 3x. एक्स आणि 3x मिळून होतात सप्लिमेंटरी अँगल. दोघे मिळून सप्लिमेंटरी अँगल होतोय आणि दोघांचं मेजरमेंट होतोय 180 डिग्री. एक्स प्लस 3x इज इक्वल टू 180. 4x इज इक्वल टू 180. तुम्हाला शोधायचा कोण आहे? एक्स. एक्सला समोर ठेवा. 180 ऍज इट इज घ्यायचा. हा 4 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये गेला. 4 ने 180 ला डिवाइड केलं, हे मिळालं आपल्याला 45 डिग्री. जर एक्स तुम्हाला जर 45 मिळाला तर लार्जर अँगल आहे 3x. कोण आहे? 3x. आता 3x म्हणजे कोण? 3 इंटू 45. 3 इंटू 45 किती होतात? 135 डिग्री. चला, दोघांमधला मोठा अँगल किती मिळालाय? माही. 3x इज अ ग्रेटर अँगल आणि तो किती आहे?
3 × 45. तुम्ही म्हणाल 3 × 45 कसं आलं सर? 3x, 3 ॲज इट इज ठेवला आणि x म्हणजे कोण? 45. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 3 आणि 45चं, 135 डिग्री. ओके. परत काय करायचं? जो अँगल आपल्याला माहित नाही त्याला म्हणायचं एक्स. ऐका, इफ वन ऑफ दी सप्लिमेंटरी अँगल, त्यातला एक पूरक कोण, इज 24 डिग्री मोर दॅन दी थ्राईस दी अदर. दी अदरला तुम्ही म्हणायचं एक्स. अदर सप्लिमेंटरी अँगल, अदर सप्लिमेंटरी अँगल एक्स. यालाच एक्स का म्हटलंय? तिथं म्हटलंय तसं. एक अँगल माहित आहे, दुसरा अँगल माहित नाही. अदर सप्लिमेंटरी अँगल आपल्याला माहित नाहीये, पण अदरचं कंपॅरिझन कोणाबरोबर केलंय? वन ऑफ द बरोबर. अदर सप्लिमेंटरी अँगलचं कंपॅरिझन कोणाबरोबर केलंय? वन ऑफ द सप्लिमेंटरी अँगल. आता वन ऑफ दी सप्लिमेंटरी अँगल काय येतोय बघा. वन ऑफ दी सप्लिमेंटरी अँगल च कंपॅरिझन अदर बरोबर केलंय. काय म्हटलंय? 24 डिग्री मोर दॅन दी थ्राईस. थ्राईस तर तो आहे, कोणाच्या? अदरच्या थ्राईस आहे, म्हणजे 3x. आणि मोर दॅन 24, 24ने जास्त. दुसरी इक्वेशन काय तयार झाली? 3x + 24. अदर सप्लिमेंटरी अँगल x, वन ऑफ दी सप्लिमेंटरी अँगल 3x + 24. 3x + 24 का घेतलंय? दुसऱ्या कोणाच्या तिप्पटपेक्षा 24ने जास्त. 24 डिग्री मोर दॅन थ्राईस दी अदर, 3x + 24. चला, आणि दोघे मिळून किती होतात? 180. x + 3x + 24 इज इक्वल टू 180. x आणि 3x किती झाले? 4x + 24 इज इक्वल टू 180. आता काय करायचं? हा जो 4x दिसतोय तो समोर ठेवा. सध्या 180 ॲज इट इज ठेवायचा, +24 राईट हँडला गेल्यावर होतोय -24. आता दोघांची 4x ला परत एकदा ॲज इट इज ठेवूया आपण. 180 - 24 किती होतात? 156. सो x इज इक्वल टू हा 156 ॲज इट इज ठेवला, मल्टिप्लाय मध्ये असलेला 4 राईट हँडला घेतल्यावर तो गेला डिव्हिजन मध्ये. 4 ने 156 ला डिवाइड करा. 4 ने 156 ला डिवाइड करा. 4 3 जार 12, रिमेनिंग 3, 4 9 जार 36, 39. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 39. आणि आपल्याला शोधायचं कोणतं आहे? लार्जर अँगल. आता लार्जर अँगल काय आहे मुलांनो? बघा, लार्जर अँगल आहे 3x + 24. आता कोण? हा 3x म्हणजे 39 आणि त्यात ऍड करायचे 24. 3 आणि 39 याचं मल्टिप्लिकेशन आलं 117. त्यात ऍड केले 24, हे आले 141 डिग्री. डबल मी सांगतो, ज्यांना नाही समजलं त्यांनी पुन्हा ऐकायचं, समजून घ्यायचं. If the ratio between the two supplementary angle is 3:5, there are supplementary angle and that is 2. ओके, दोन सप्लिमेंटरी अँगल आहे, त्यांचा रेशिओ आहे 3:5. आता त्यांना एकाला म्हणू आपण ए आणि दुसऱ्याला म्हणूया बी. A:B, याचा रेशिओ काय दिलाय? 1:5. 3:5, सॉरी. ए ला म्हणूया आपण 3, बी ला म्हणूया 5. 3:5 हा त्यांचा रेशिओ आहे. कोणाचा? ए आणि बी चा. आता ए आणि बी आपण समजण्यासाठी घेतलंय.
अँगल ए अँगल बी बोथ आर सप्लिमेंटरी अँगल हे समजण्यासाठी आपण घेतलंय. ए इज टू बी काय आहे 3:5 आणि 3:5 इज इक्वल टू 180 डिग्री. मला चॅटबॉक्स मध्ये पटकन सांगायचं इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? 4-5 मुलांनी सांगितलं तरी चालेल. गोंजारी, ध्रुवी पाटील, ओके. इथपर्यंत समजलंय, गुड. आता पुढे बघा, दोघांचा रेशिओ 3:5 आहे आणि सप्लिमेंटरी अँगल 180 डिग्री असतात. आता काय करायचं? दोघांचा रेशिओ 180 आहे, सॉरी 3:5. तर रेशिओ जर दिला आपल्याला तर दोघांना कन्सिडर काय करायचं? अँगल विचारलाय आपल्याला, दोघांमधल्या अँगलचा डिफरन्स काय? तर एकाला म्हणायचं 3x आणि एकाला म्हणायचं 5x इज इक्वल टू 180 डिग्री. हा, आणि दोघांचं मेजरमेंट काय असतं रे? 180 असते. मग 3x आणि 5x ची सम करा, 180 डिग्री. सो 8x इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्हाला शोधायचा x. x ला समोर ठेवलं 180 ऍज इट इज. 8 ने 180 ला डिवाइड करा पटकन. 8 ने 180 ला डिवाइड करा, किती येतंय सांगा बरं मला पटकन. आता पटकन सांगा चॅट बॉक्स मध्ये. 2-4 मुलांनी सांगितलं तरी चालेल. 8 ने 180 ला डिवाइड जर केलं तर किती येतात? सृष्टी पाखरे ऍक्युरेट सांगायचं. कोणी सांगितलं मला? 1-2 मुलांनी सांगितलंय. ऍक्युरेट सांगितलेलं मी सांगतो. कोणी? स्मार्ट वेदांत इंगोले, व्हेरी गुड. अजून कोणी सांगितलंय? डिव्हिजन तर प्रॉपर करा. 8 ने 180 ला डिवाइड करूया बाजूला, इकडे बघा. 8 2 जार 16, रिमेनिंग राहिले 4. 8 ने 4 ला डिवाइड होत नाही. सॉरी, इकडे घेतला 0. 8 नेच आहे का? सॉरी सॉरी सॉरी, 8 2 जार 16, येथे 2 येतात. परत 8 2 जार 16. एक मिनिट थांबा, डिव्हिजन प्रॉपर करायचंय. गडबडीमध्ये सगळेच चुकतात, त्यामुळे चूक इम्प्रूव्ह करायची, चूक होऊ द्यायची नाही. 8 2 जार 16, इथे राहिले 2, इकडनं घेतला 0. 8 2 जार 16, रिमेनिंग राहिले 4. 8 ने 4 ला डिवाइड होत नाही. या लिहा 0. आन्सर मध्ये घेतला डेसिमल. 8 5 जार 40. 22.5 आपल्याला काय मिळालं? एक्स ची व्हॅल्यू मिळाली 22.5. इकडे डिव्हिजन केलंय, थोडस काढून टाकूया. एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 22.5. आता त्यांचा रेशिओ घ्या. रेशिओ काय आहे? रेशिओ आहे 3x इज टू 5x. ओके, इज इक्वल टू 180 घेण्याची गरज नाही सध्या. आता 3x आपण रेशिओ घेऊया सध्या. अरे यार, आता 3x, एक्स किती आलाय आपला? 22.5. एक्स किती मिळालाय आपल्याला? 22.5. म्हणजे 3 आणि 22.5 च मल्टिप्लिकेशन करा. इज टू 5 आणि 22.5 च मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू 22.5 किती होतात? 67.5. इज टू 5 आणि 22.5 किती होतात? चला करून बघूया. हे आले 110, 112.5. बघा, 3x मिळाले आपल्याला 67.5, 5x मिळाले आपल्याला 112.5.
5 आणि दोघांमधला डिफरन्स काढायचा आपल्याला दोघांमधला. तर दोघांमधला डिफरन्स कोणाचा 112.5 सबट्रॅक्ट बाय 67.5 दॅट इज 45 डिग्री. सबट्रॅक्शन करून बघा 45 येते याचा आन्सर. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स कशाला म्हणायचं? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स त्यामध्ये एक कॉमन व्हर्टेक्स असतो बघा. हा दिसतोय तुम्हाला? हा कॉमन व्हर्टेक्स आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल मध्ये. कोण असतो? कॉमन व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे एक पॉइंट असतो आणि स्टार्टिंग पॉइंट त्या तिथून होतोय. आणि यामध्ये टू स्ट्रेट इंटरसेक्टिंग लाईन असतात. दाखवतो मी तुम्हाला. या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे परस्परांना छेदणाऱ्या, एकामेकामधून एका व्हर्टेक्स मधनं जाणाऱ्या, यांचा जो कॉमन पॉइंट आहे याला म्हणतात व्हर्टेक्स. आता व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. हा जर 60 डिग्री असेल तर त्याच्या समोरचा अँगल 60 डिग्री असतोय. लक्षात ठेवा. हा जर 60 डिग्री आहे त्याच्या ऑपोजिट जो असतोय तो 60 डिग्री. ऑपोजिट, ऑपोजिट म्हणजे समोर. याला जर आपण 90 डिग्री घेतलं, मी एक्झाम्पल देतोय, मग हा पण 90 डिग्री असणार. ऑपोजिट अँगल्स आर इक्वल टू इच अदर. येते लक्षात तुमच्या? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल समजलं का मला सांगा पटकन.